तर आता हा पाठीमागे वळून आलाय, माझी केस बघून. आता मी समोर घेतल्यानंतर समोर आलाय बघा. आता बघा, आता मस्ती करायला लागलाय तो आणि केसांच्या पाठीमागे लागलाय. आता राऊंड राऊंड माझ्या भोवत्यानं फिरत आहे. आता या साईडला केले मी, या साईडला येतोय. हळूच हसतोय आधी, हसतोच त्या आधी. नाही रे बाबा, केस ओढायचं नाही बाबा, दुखतंय की मला. मग अशा आता इथून समोरून एक राऊंड करून आला तो केसांच्या पाठीमागे लागून. आणि मला बोलायला तर अजिबात येत नाही, आपण पण बोलायला लागतोय. हो 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 हो, नाही गे, सांगत नाही. बंद करो, बंद करो. बाळ तुम्हाला माया करतोय ह्याच्यासारखं सुख नाही कुठलं. पण तो एका झटक्यात माया करतो आणि दुसऱ्या वेळेला लगेच मारायला सुरुवात करतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आज दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि मी सकाळी 6ला उठायचं ठरवले होते, पण उशीर झाला, 6:30-7 वाजले. आणि त्यानंतर मग आता देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे, वैभवलक्ष्मीचं सगळं. आणि वरती पण देवाची रेग्युलर पूजा पण करून घेतली आहे. आणि सकाळी चपाती भाजी केली ह्यांना डब्याला आणि नाश्त्याला. माझा उपवास आहे, तर 12 नंतर मी साबुदाण्याची खिचडी खाणार आहे. आणि सध्या काय नाही. तर बाळाला मी चपाती बारकी छोटी करून दिलं होतं, तर हे असे सगळे तुकडे करून टाकलाय आणि थोडे खाल्लाय. त्याच्यामध्ये 4 मध्ये 2 खातोय, 2 टाकतोय खाली, असं करतोय. आणि त्याला अजून म्हणजे सांगत आहे मी की खाली टाकायचं नाही, पण त्याला तेवढं अजून समजत नाही आहे. आणि खायला शिकणार आहे बाळ हळूहळू. तसं खातोय तो, पण सगळीकडे असं घाण करून खातोय. अजून लहान आहे, होय ना बाळा? होय, अजून लहान आहे का मी आई? अजून लहान आहे. आताच कसं सांगतेस मला सगळं? काय ती चपाती आहे हातामध्ये, टाकाल का बाबा? खा खा खा, टाकायचं नाही ते. खाऊ का? आम आम कर, आम 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 आम. बाबा बाबा बाबा. आता बाळाची आंघोळ राहिली आहे, कारण का मी सकाळी उठून मी आंघोळ करून घेतली. पहिले मी बाळाला घालते, नंतरच मी करते. तर आता राहिली आहे. आता थोडं खाऊन पिऊन नंतर एक झोप काढल्यानंतरच त्याची आंघोळी करेन आता, कारण का उशीर झाले खूप. त्यामुळं भूक लागली असेल त्याला. तो ऑलमोस्ट 10 वाजत आले आहेत. आणि सकाळी तो किती 8ला उठला. 8ला उठला म्हणजे पण कसं मध्ये मध्ये 6ला एकदा उठतो, 7ला एकदा उठतो, असं मध्ये मध्ये उठत राहतो. आणि मग मी दिसलं नाही की मग रडायला चालू करतो. तर त्याचे बाबा त्याला घेऊन बसले होते. बाबा काय करणार? नको ग बाई, काय पण हात लावायचं नाही. ठेव ते, ठेव. टाकायचं नाही बाबा, सगळं ठेवायचं, ते ठेवायचं असतं रे ते. मी कशी पूजा करते मार्गशीर्ष महिन्यातली, तर मी तुम्हाला मांडणी दाखवते आणि मी काय काय केले ते सांगते. आणि मला जेवढं जमते तेवढं मी करते. पण अजून म्हणजे डेकोरेशन वगैरे छान करता येतं, पण साडी वगैरे नेसवता येते, तर मला तेवढं जमत नाही बाळाच्या ह्याच्यामध्ये. आणि पहिल्या आठवड्यात मी जरा छान केले होते,
पण मला व्हिडिओ शूट करायला वेळ मिळाला नाही, कारण का मम्मी आणि मावशी सोडायला आले होते लास्ट व्हिडिओमध्ये, बघितलं असेलच तुम्ही. आणि पुण्याला सोडायला आले आणि त्यांनी गेले. परत तिला पण पूजा करायची असते गुरुवारची, म्हणून ती पण गेली मम्मी. आणि आता ऑलमोस्ट 5 गुरुवार आलेले आहेत, तर 4 गुरुवार मिळतील मम्मीला. आणि माझं गेल्या वर्षी प्रेग्नन्सीमध्ये केले नाही मी, त्याच्या आधी केले होते. तर मग मम्मी म्हटली की तुझं चुकवू नकोस, तू कर काय असेल ते म्हटली. म्हणून मग मी चाले पुण्याला आणि आम्ही केलं. तर तुम्हाला मांडणी दाखवते मी. श्री महालक्ष्मी माता की जय, श्री महालक्ष्मी माता की जय. तर आता मी मस्त असं साबुदाण्याची खिचडी केलेली आहे आणि चहा केलेला आहे. तर पूजा वगैरे सगळी आवरली आहे आणि सगळी ऑलमोस्ट कामं झाली. थोडीफार आहेत कामं, ती नंतर करते. आता बाळ झोपले, तसं पहिले खाऊन घेते, नंतर उठला तर मग खायला मिळणार नाही. तर आता बाळ उठलं आहे आणि तो रडत आहे, त्यामुळे मी घेतलं त्याला आणि कुकर लावत आहे. तर डाळ वगैरे सगळे काढून त्याच्यामध्ये करून धुवून वगैरे, तांदूळ वगैरे धुवून कुकर लावलं. आणि तोपर्यंत बाळा अजिबात खाली बसत नाही. बाळा का रडायलास? मी कुकर लावतो आणि तुला घेतो. कुकर लावून लगेच घेतो बाळा, रडू नको. तुळशीमध्ये दिवा लावला आणि देवाकडे पण दिवा वगैरे लावला, तेल वगैरे घातलं. आणि पूजा करायचं आहे, मला वाचायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं व्रत, ते वाचायचं आहे. पण बाळ मला करू देईल की नाही गॅरंटी नाही, कारण का रडत आहे खूप तो. आणि कुकरला मी लावले, तसंच रडत होता पण लावले कुकरला, कारण का उपवास होता. फक्त दुपारी मी खिचडी जराशी खाल्ली होती, पण ते मला काही तेवढं खपलं नाही, पोटात दुखायला लागलं आणि डोकं पण खूप दुखायलं आहे. गरम पाणी एकदा करून पिले मी, थोडं रिलॅक्स झालं आहे. आता अजून 1 ग्लास गरम पाणी करून ठेवलं आहे, ते पण पित आहे. आता इथे एकदम कडक पाणी आहे, जरा पिण्यायोग्य झाल्यानंतर मी पिणार आहे. आणि ते कुकरला वगैरे लावलं आहे. भांडी घासायची आहेत तशीच. आता पाणी पिऊन झाल्यानंतर मी कुकर तोपर्यंत होते, कुकर बंद करून मग पुस्तक वाचून घेईन. म्हणजे नंतर डाळ फोडणी घालून भाजी करायचं आणि हे आल्यानंतर काहीतरी गोड करते, नैवेद्य दाखवते, त्यानंतर मग उपवास सोडते. आज खूप म्हणजे खूप डोकं दुखायला लागले, कशामुळे काय माहिती. डोक्यावर आंघोळ केलं तरी दुखतंच माझं डोकं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण का मला अजिबात अंगात शक्ती नाही असं झालंय. थंडी पण वाजायला लागली, थंडी खूप आहे इथे. चलो बाय बाय म्हण बाबा, बाय बाय. आणि बाळाला दातं यायलेत, ॲक्च्युली 4 दातं आलेत, अर्धी वरची दातं तिथं गवगवायलेत वाटतं, करायला तो. तर त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून हे दिलं, गाजर दिलं होतं, तर ते कर करायला लागलंय. आणि सध्या तेवढं नाही आहे, पण आहे त्याचं कर करायचं, पण त्रास होत आहे तर तो मारायला लागते त्रास झाला की. बाळा तुला खेळायला दिलो की मी, झाली भांडी, आता घेतो. बघ भांडी झाली, घेतो घे. य बाळ माझी छान पिल्लू दे. य बाई माझी पिल्लू ती. बाबा काम करायला देत नाही मला, लवकर झोपूया की काम करूया पटापटा. हो ग बाई, भांडी घासूस तोपर्यंत पण फुरसत नसते बाळाला. हो मारू नको बाबा. आता मग अशी घेतो. चलो बाय.